बेहदची परममहाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शंकर हे बऱ्याच वेळा ध्यानमुद्रेमध्ये दाखवले जातात। ते कोणाशी योग करत असतात, योग म्हणजे नक्की काय असते आणि ध्यान करून ते पुढे काय करतात, या सर्व गोष्टींवरती आज आपण बेहदचा प्रकाश टाकणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ब्रह्मांडाचा रचनाकार हा निराकार परब्रह्म निर्गुण यांनी आकारी शिवशक्तीकडून ब्रह्मांड हे बनवून घेतले आहे आणि आकारी शिवशक्ती हे ब्रह्माद्वारे सृजन, विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे विनाश हे करून घेत असतात। आपण आधीच्या व्हिडिओमध्ये खूप सविस्तरपणे हे पाहिलेले आहे। आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नक्की पहा। तसेच आपण शिवशक्ती आणि शंकर पार्वती यामधील अंतर देखील हे स्पष्ट केलेले आहे। तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा। आता आपण हे पाहूयात की शंकर कोणाचे ध्यान करतात। तर ध्यान हे दोन गोष्टीसाठी ते करत असतात। एक म्हणजे आपल्या रचनाकारासोबत ध्यान करतात आणि दुसरे म्हणजे त्यांना जे कार्य दिलेले आहे ते कार्य करण्यासाठी ध्यान करत असतात। शिवशक्तीचे साकारी रूप म्हणजे शंकर पार्वती असतात। शंकर हे शिवचे साकार रूप असल्यामुळे त्यांना शिवशंकर पण संबोधले जाते। त्यामुळे शंकर महादेव हे आदिशक्ती म्हणजे जी शक्ती शिवपुरीमध्ये राहते तिचे ध्यान करत असतात। आदिशिव हे आदिशक्तीद्वारे संपूर्ण ब्रह्मांडाचे संचालन करून घेत असतात। म्हणून शंकर हे आदिशक्तीसोबत योग करतात। योग म्हणजे काय, तर योग म्हणजे कनेक्शन। जसे आजच्या काळामध्ये आपण फोन लावतो ना तसे, परंतु तेव्हा अशी स्थूल साधने नव्हती। तेव्हा त्यांच्या आत्म्यामध्ये शक्ती होती, त्यामुळे ते एकमेकांशी आत्म्याच्या शक्तीद्वारे कनेक्शन करत असत। त्यामुळे शंकर हे आदिशक्तीसोबत योग करतात, ध्यान करतात, त्यांच्याशी कनेक्शन जोडतात। ब्रह्मांडामध्ये काय कार्य करायचे आहे, कसे करायचे आहे हे ते जाणून घेतात। जेव्हा ते आत्मस्वरूप स्थितीमध्ये असतात तेव्हा त्यांचा तिसरा डोळा उघडतो, मग ते त्रिकालज्ञानी होतात। सर्वांचे त्यांना ज्ञान होते। तसेच शंकर, विष्णू आणि ब्रह्मा देखील हे योग लावत असतात, ध्यान करत असतात, म्हणजेच कनेक्ट होत असतात। आणि त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, शंकर हे आदिशक्तीसोबत ध्यान लावून पुढे काय करायचे आहे याची त्यांच्याकडून डायरेक्शन घेत असतात आणि आपापले कार्य हे करत असतात। शंकर हे वरील 7 लोक आणि खालील 7 लोक येथे काय होत आहे हे देखील पाहतात। कोठे काय होत आहे हे पाहण्यासाठी देखील ते ध्यान करत असतात। विष्णू देखील शेषशय्येवर बसून ध्यान करत असतात। 14 लोकांमध्ये काय होत आहे हे पाहत असतात। ब्रह्मा देखील हे ध्यान करत असतात। आदिशक्तीचे सुद्धा सगळीकडे लक्ष असते, त्यामुळे ती सुद्धा तिघांना दिशा देत असते की आता हे काम करायचे आहे। आधी देवासुर संग्राम तर खूप असायचे ना। ब्रह्माच्या पहिल्या परार्धामध्ये म्हणजे पहिल्या 50 वर्षामध्ये म्हणजे 1555 खरब वर्षामध्ये खूप सारे देवासुर संग्राम हे झालेले आहेत। त्यामुळे जेव्हा देवासुर संग्राम हे व्हायचे, महादेव सुद्धा असुरांना मोठे मोठे वरदान द्यायचे ना। मग असुर हे भूलोक, भुवरलोक आणि स्वर्गलोक या तिघांवरती राज्य करायचे आणि अशा परिस्थितीमध्ये ब्रह्मा, विष्णू, शंकर हे सुद्धा त्यांचा विनाश करू शकत नव्हते। त्यामुळे मग ते आदिशक्तीकडे जाऊन त्यांचा विनाश करण्यासाठी विनवणी करायचे आणि तेव्हा आदिशक्तीचे हे अवतार व्हायचे आणि मग आदिशक्ती ही पार्वतीद्वारे अवतार घेऊन असुरांना मारत असे। तर आपल्या ब्रह्मांडामध्ये जी शिवपुरी आहे तेथे जे शिव आहेत, जे आकारी शिव राहतात, त्यांचा एक अवतार म्हणजे हिमालयामध्ये राहणारे शंकर महादेव हे आपल्या ब्रह्मांडामधील आदिशक्तीचे ध्यान हे करत असतात आणि त्याचप्रमाणे त्यांना जे विनाशाचे कार्य दिलेले आहे ते पार पाडण्यासाठी देखील ध्यान करत असतात। ब्रह्मांडामध्ये कोठे कोठे काय होत आहे हे जाणण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि आदिशक्ती यांच्यासोबत ते ध्यान करत असतात, म्हणजे कनेक्शन करत असतात आणि आदिशक्तीकडून दिशा घेऊन पुढील कार्य हे करत असत। तर आता या व्हिडिओमधून आपल्या शंकांचे निरसन झाले असेल। तर या व्हिडिओमधून आपणाला काही नाविन्यपूर्ण माहिती मिळाली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तसेच बापूजी दशरथभाई पटेल या ऑफिशियल हिंदी यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण अजून बेहदच्या ज्ञानाचे व्हिडिओ पाहू शकता। येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपणासाठी असेच मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये बापूजींचे ज्ञान हे सादर करणारच आहोत। त्यामुळे चॅनलशी जोडलेले रहा। बेहदची परममहाशांती। Join us daily
for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति